नमस्कार मित्रांनो, नाचता येईना अंगण वाकडे अशी राऊतांची गत झाली असून रडतर राऊतांनी रडत न बसता जनतेमध्ये जाऊन काम करावे आणि लढावे असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी केला आहे। भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। ईव्हीएम कडे बोट दाखवून राऊतांचा अपयश झाकण्याचा प्रयत्न आहे। भाजपा महायुतीने मात्र याउलट लोकसभेचा निकाल स्वीकारत जनतेमध्ये जाऊन काम करत जनतेचा आशीर्वाद मिळवला असेही ते म्हणाले। यावेळी बन म्हणाले, संजय राऊतांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा हवाला देत ईव्हीएम वर पुन्हा शंका घेत रान उठवायचा प्रयत्न केला आहे। लोकसभेमध्ये 48 पैकी 30 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या तेव्हा ईव्हीएम, निवडणूक आयोग, मतदारांचा कोल याबद्दल त्यांना शंका नव्हत्या। मात्र विधानसभेला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मतदारांनी भाजपा महायुतीला कौल देत मवियाला घरी बसवल्यानंतर ईव्हीएम विरोधात विरोधकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली। संविधानाचा अवमान करणाऱ्या राऊतांना जनताबद्दल घडवेल राऊत सातत्याने घटनात्मक संस्थांचा अपमान करतात। सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर प्रश्न उभे करून त्यांचा अवमान करतात, संविधानाचा अपमान करतात। राऊतांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी प्रखर टीका बन यांनी केली आहे। नवनाथ बन यांच्या या टीकेनंतर आता संजय राऊत काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।